बारामतीत झालेल्या विमान अपघातात अजितदादा गेले. ही बातमी ऐकून महाराष्ट्रामध्ये प्रचंड शोककळा पसरली होती. पण या विमान अपघाताचं खरं कारण जेव्हा समोर आलं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धक्का बसला. मग खरंच या विमान अपघातात काय चूक होती? काय कारण आहे हे? विमान अपघात होण्याविषयी ही बातमी समोर आल्यानंतर महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसला आहे. सकाळी जेव्हा एक विमान बारामतीमध्ये ज्याचा अपघात झाला अशी बातमी आली, सुरुवातीला सांगितलं गेलं अजितदादा पवार याच्यात बसलेले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवलं, पण काही वेळातच अचानक त्यांचा मृत्यू झाल्याची दुसरी बातमी समोर आली. महाराष्ट्राला पहिला धक्का बसला होता. सुरुवातीला वाटलं विमानात काहीतरी बिघाड झाला असेल किंवा धावपट्टी दिसत नव्हती किंवा वातावरणात काही बदल झाल्यामुळे काही विशेष झालं असेल. पण याचं खरं कारण भलतंच निघालं. कारण की अपघाताच्या शेवटच्या 10 सेकंदांमध्ये काय घडलं याची माहिती स्वतः डिस्प्ले या सरकारी संस्थेचा अहवालात आली नाही. शेवटच्या 10 सेकंदात विमान चालकाने एअर ट्रॅफिक कंट्रोलला काय सांगितलं आहे? शेवटचा संदेश नेमकं काय होतं? खरंच या विमानाचे भावी इंजिन खराब झालं होतं का? मशीनमध्ये काही बिघाड झाला होता की वैमानिकाची काहीच चूक होती का? तिसरंच काहीतरी आता याच्यामध्ये होतं. सगळं सत्य उघड झालं. खरंच अपघात होता की खरंच यावर वेगळं काही कारण होता? मग नेमकं या अपघाताच्या शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं? चूक कोणाची होती? अपघाताच्या आदल्या रात्री काय झालं होतं? या प्रकरणाची कोणती तिसरी शक्यता आहे? काय आहे अपघाताचं खरं कारण? चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. 26 जानेवारी सकाळचे 8 वाजले होते. बारामतीचा गोळीबार परिसरात अचानक एक मोठा स्फोट झाला आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला. टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज येत होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात. सुरुवातीला बातमी समजली दादा जखमी, पण काही तासात बातमी येते ज्याने महाराष्ट्राच्या काळजाचा ठोका चुकतो. ती बातमी म्हणजे अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू. सगळ्यांना प्रश्न पडला होता की अपघात नेमका कसा झाला? विमान तर फक्त 5 फुटावर होतं, पण असं काय घडलं की नेमकं वैमानिकाचा ताबा सुटला? ब्लॅक बॉक्समध्ये काय समोर आलं? शेवटचे 10 सेकंद काय सांगतात? वैमानिकाच्या नेमकं तो आवाज काय होता? दादांचे शेवटचे शब्द काय होते? आदल्या रात्री विमानसोबत काय झालं होतं? सगळी माहिती आता समोर आली आहे. या अपघाताचं खरं कारण काय असेल याची शक्यता आता समोर आली आहे. 26 जानेवारीला सकाळी हा जो आहे तो अपघात घडला होता. पण याच्या आदल्या दिवशी रात्री अजितदादा निघण्याच्या प्रचंड तयारीत होते. राजकारण सगळीकडे तापलेलं होतं. मुंबई महापालिकेच्या निवडणुका नुकत्याच झाल्या होत्या. पण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा धुराळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उडत होता. अजितदादा पूर्ण ताकदीने मैदानात उतरले होते आणि 22 तारखेला बारामतीमध्ये त्यांच्या 4 सभा होत्या. सकाळी 8 वाजता मुंबईमधून दादा निघाले होते. विमानात त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक, एक पीए आणि 2 पायलट. दादांच्या चेहऱ्यावर थकवा अजिबात नव्हता. उलट निवडणुकीच्या रणनीतीचा एक वेगळंच तेज होतं. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. इकडे मुंबईत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आपापल्या बैठकीत व्यस्त होते. कुणालाही या संकटाची पुसटची कल्पना नव्हती. हे विमान सकाळी निघालं, पण कोणालाच माहिती नव्हतं या विमानाचं पुढे जाऊन काय होईल आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरा देणारी घटना घडेल. खरं तर हा अपघात नेमका का घडला? यामागे काय कारणं दडली आहेत? ते कारण नेमकं काय आहे? ब्लॅक बॉक्समध्ये काय समोर आलंय? अहवाल काय आलाय? डिसिजन काय तपासणी केली? खरं तर याची कारणं जी आहेत ती आपल्याला समोर येणारच आहेत. पण खरं तर ही घटना सत्ता विस्तार केला म्हणजे काल रात्री जे आहेत याची खरी तर सुरुवात झाली होती. 24 तारखेला सकाळी अपघात झाला, पण काल रात्री म्हणजे 27 जानेवारीच्या रात्री अजितदादा आपल्या मुंबईतील निवासस्थानी होते. दुसऱ्या दिवशी बारामतीत 4 मोठ्या सभा म्हणजे सभा असल्यामुळे काल ते लवकरच ते घटनेचे नियोजन करत होते. जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समित्या या निवडणुकीमध्ये दादा आता दंड थोपटून उभे होते. ते स्थान वेळेचे पक्के होते की आज सकाळी 6 वाजता ते उठले. त्यांनी आयुष्यात कधीही विचार केला नव्हता की हे आपलं शेवटचं उठणं असेल आणि आपले कायमचे डोळे मिटावे लागतील. त्यांनी नेहमीप्रमाणे आपला चहा घेतला असेल, फाईल्स चेक केल्या असतील. कोणालाच वाटत नव्हतं की त्यांची ही मुंबईतली शेवटची सकाळ असेल. पुन्हा त्यांना मुंबईला कधीच येता येणार नाही. सकाळी 7:30ला ते दोघं विमानतळाकडे आपल्या गाडीतून निघाले. त्यांच्यासोबत त्यांचे खास पीए आणि स्वीय सहाय्यक होते. विमानतळावर आल्यावर त्यांनी डिअर जेट म्हणजे 40 हे विमान त्यांच्यासाठी सज्ज होतं. पायलटने विमान तपासलं.
एअर ट्रॅफिक कंट्रोल क्लिअरन्स दिला आणि सकाळी 8 वाजता विमानाने आकाशात झेप घेतली. ती विमानाची शेवटची झेप होती. मुंबईचं आकाश धुसर होतं, पण बारामतीकडे हवामान स्वच्छ होतं. पण म्हणतात ना, वादळापूर्वीची शांतता फार भयानक असते. इकडे राजकारण हे अजितदादांच्या भोवती फिरत होतं. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत देखील दादांनी प्रचंड प्रयत्न केले होते. राजकीय वर्तुळात चर्चा होती की निवडणुकीनंतर अजितदादा मोठा निर्णय घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यासोबत देखील त्यांच्या गाठीभेटी वाढल्या असतील. दुसरीकडे शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे देखील आपल्या प्रचारात व्यस्त होते. पण या सगळ्यात नियतीने एक वेगळीच कहाणी लिहून ठेवली होती. नियतीच्या मनात अजितदादांचा शेवट आजच होणार होता. पण कोणाला कल्पना होती? विमान जेव्हा पुण्याच्या हद्दीत शिरलं तेव्हा दादांनी त्यांच्या आईला शेवटच्या सभेच्या भाषणाबद्दल काही सूचना दिल्या होत्या. ते उत्साहात होते. त्यांना ठाऊक होतं की बारामतीची जनता त्यांच्यावर प्रचंड प्रेम करते. जसं जसं बारामती जवळ येत होती, बारामती विमानतळापासून अवघ्या काही किलोमीटर असताना विमानाचा आवाज बदलू लागला. खरं तर ही घटना, हा अपघात होणार होता त्याची सुरुवात काही किलोमीटर आधीच झाली असावी. पुण्याच्या हद्दीत विमान शिरलं, बारामती काही अंतरावर होती. तेवढ्यात विमानाचा आवाज बदलू लागला. खरं तर डिजिटल CH रिपोर्ट आला. या रिपोर्टमध्ये विमानाच्या अपघाताचं सगळं रहस्य उघड होणार होतं. पण अपघात होणे अजून बाकी होतं. विमानातील लँडिंग म्हणजे उतरण्याच्या दिशेने हळूहळू खाली येत होतं. जो बाजूचा परिसर दिसत होता, उंची आता 1000 फूट राहिली होती. 900 फूट झाली, 800 पुणे झाली आणि अचानक पहिले पायलटने मेटेनचा कॉल दिला. मेटेनचा कॉल देणे म्हणजे आणीबाणीची किंवा अपघाताची स्थिती निर्माण झाली असा त्याचा अर्थ होता. मग नेमकं असं काय घडलं की 500 फूट अंतरावर विमान असताना मेटेनचा कॉल दिला? काय घडलं होतं तिथे? विमानाचा उजवा भाग अचानक खाली घुसू लागला होता. वैमानिक विमान सरळ करण्याचा प्रयत्न करत होता, पण तिकडे काही गोष्टींनी प्रतिसाद देणं बंद केलं होतं. विमानातील दादांच्या सुरक्षा रक्षकांना आता जाणीव झाली असेल की काहीतरी विपरीत आता घडणार आहे. खाली जमिनीवर शेतात काम करणाऱ्या लोकांनी पाहिले की विमान कमी उंचीवरून उडत आहे. त्याच्यातून धूर निघताना दिसत होता. ते विमान अतिशय अनियंत्रित तिथे खाली येताना दिसत होतं. धूर पाहून आसपासचे शेतातील लोक आरडाओरडा करायला सुरुवात केली, कारण की प्रत्येकाला माहिती होतं की त्यांचे लाडके दादाच बारामतीत येणार होते. काही जण सभेला जाणार तर काही जण त्यांचा प्रचार करणार होते. काही जण तर वेगळं नियोजन बसले होते. विमान धूर घेऊन वेगाने येताना दिसलं. काही लोकांच्या तोंडचं पाणी पळालं. कुणीतरी ओरडलं, अरे हे दादांचं विमान वाजतंय. आणि काही क्षणात ते विमान जणू दरीसदृश्य विभागात कोसळलं. विमान कोसळताच मोठा स्फोट झाला. शेतात काम करणारे शेतकरी धावले. सुरुवातीला बातम्या आल्या, दादांना वाचवण्यात यश आलं. त्यांची प्रकृती नाजूक, पण दादा वाचू शकतात. सोशल मीडियावर अफवा पसरल्या होत्या. विमान कोसळल्यानंतर सुप्रिया सुळे, पार्थ पवार दिल्लीहून निघाले होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. पण जे सत्य घडलं ते भीषण होतं. त्या भीषण आगीमध्ये कोण वाचले याची कल्पना येत नव्हती. पण जेव्हा DG सेतीच्या पथकानं तपास सुरू केला, भारत सरकारचे एक पथक असते जे विमानात त्याची पडताळणी करते, त्याचं कारण शोधतं, त्या दिवशीची एंट्री झाली होती. तपास सुरू झाला. विमानाचे अवशेष गोळा केले. सगळ्यांना वाटलं की तांत्रिक बिघाड आहे. पण जेव्हा फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आला तेव्हा धक्कादायक बाब समोर येणार होती. तपास अतिशय वेगाने सुरू होता. इकडून पंतप्रधानांनी देखील त्या ठिकाणी स्वतःची माहिती घेतली होती. उच्चस्तरीय चौकशीचे आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिले होते. सगळे एकदम रद्द झाले होते. सगळे मंत्री आता त्या दिशेने निघाले होते. तोपर्यंत इकडे महाराष्ट्रातला एक बडा नेता दमावला गेला होता, जो अतिशय लोकप्रिय होता. अशा नेत्याचा अपघाती मृत्यू होणं हे राजकारणाचं मोठं नुकसान आहे असं म्हणावं लागेल. पण याच्या मागचं कारण जे होतं, या अपघातात मागचं ते खरंच तांत्रिक बिघाड होता की कोणाची चूक होती की तिसरंच काहीतरी होतं, याची कारणमीमांसा आता सुरू आहे. तपासणीमध्ये दिशेने आता सगळी तपासणी करण्याची बाब आता सुरू आहे. लवकरच येतो आता याचं कारण उघड होणार आहे. पण अजितदादांनी आपल्या जाण्याने एक शेवटचा संदेश दिला. राजकारणातील कितीही वाद असले तरी एक कार्यकर्ता आणि नेता म्हणून त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष केला आहे. बारामतीत तो शांत झाला. पण या अपघाताने उपस्थित केलेले प्रश्न आजही अनुत्तरित आहे. आतून नेमकं काय होत आहे? अपघाताचं कारण तुमच्यामध्ये काय होऊ शकतं? तुमची मतं कमेंटमध्ये नक्की नोंदवा. क्षणाला नवीन असाल, सत्कार करा. धन्यवाद.